Hello everyone, welcome back to the channel English with Priyanka. Have you ever wondered why we say the police arrested the thief but also the thief was arrested by the police? Both sentences mean exactly the same thing. Then why do we have two different sentence structures? Which one should you use in exam? Which one is used in spoken English? And most important, how can you easily convert active voice into passive voice without getting confused? In today's lesson, we will learn active voice and passive voice from the basic to advanced level with easy rules, simple tricks and plenty of examples. सो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा टॉपिक तुम्हाला खूप सोपा वाटेल. सो डोंट स्किप धिस व्हिडिओ बिकॉज एव्हरी मिनिट विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. What is voice? Voice tells us whether the subject performs the action or receives the action. म्हणजेच काय तर काम कोण करत आहे की काम कोणावर होत आहे हे व्हॉइस आपल्याला सांगते. What is active voice? In active voice, the subject performs the action, the focus is on the doer. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, राम राइट्स अ लेटर. हिअर राम इज द सब्जेक्ट, writes is the verb and a letter is a object. Okay, here Ram is subject, writes is verb and a letter is the object. Since Ram is doing the action, this sentence is in active voice. इथे राम काम करत आहे, सो हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि पूर्ण फोकस हा रामवर आहे, मीन्स सब्जेक्टवर आहे. व्हॉट इज पॅसिव्ह व्हॉइस? In passive voice, the object receives the action, the focus shifts from the doer to the receivers. Structure आहे object plus be verb plus V3 means past participle plus by plus subject. Example, Ram writes a letter. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं आहे, याला आपल्याला पॅसिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो स्ट्रक्चरनुसार पहिले ऑब्जेक्ट येईल, सो अ लेटर, बी वर्ब इज, V3 राइट्स रिटन, बाय देन सब्जेक्ट अँड सब्जेक्ट इज राम. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हे सेंटेन्स कन्व्हर्ट केल्यानंतर अ लेटर इज रिटन बाय राम असं होईल. हिअर द फोकस इज नॉट ऑन राम बट ऑन द लेटर. इथे फोकस लेटरवर आहे, रामवर नाही, म्हणून हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह रूल्स. ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्ट करताना जर तुम्ही हे 5 रूल्स फॉलो केले तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो रूल नंबर फर्स्ट, आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, रिया राइट्स अ स्टोरी. हिअर रिया इज सब्जेक्ट, वर्ब आहे राइट्स अँड स्टोरी इज अ ऑब्जेक्ट. रूल नंबर 2, मूव द ऑब्जेक्ट टू द बिगिनिंग. जो ऑब्जेक्ट आहे तो बिगिनिंगला आणायचा आहे आणि ऑब्जेक्ट आहे अ स्टोरी. रूल नंबर 3, यूज द करेक्ट बी वर्ब अकॉर्डिंग टू द टेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस ज्या टेन्समध्ये असेल त्यानुसार आपल्याला बी व्हर्ब यूज करायचं आहे आणि बी व्हर्ब म्हणजे ॲम इज आर वॉज वेअर. हिअर ॲम इज आर फॉर प्रेझेंट टेन्स अँड वॉज वेअर फॉर पास्ट टेन्स. रूल नंबर 4, चेंज द मेन वर्ब इंटू वर्ब 3 ऑल्सो कॉल्ड द पास्ट पार्टिसिपल. जो मेन वर्ब आहे त्याला आपल्याला V3 मीन्स पास्ट पार्टिसिपल करायचं आहे आणि इथे मेन वर्ब आहे राईट, तर त्याचा V3 होईल रिटन. अ स्टोरी इज रिटन. रूल नंबर 5, ॲड बाय प्लस सब्जेक्ट. मेन वर्ब नंतर आपल्याला बाय ॲड करायचं आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट, तर इथे सब्जेक्ट आहे रिया. तर आपल्याला फायनल सेंटेन्स मिळाला आहे, अ स्टोरी इज रिटन बाय रिया. आता इथे मी काही टेन्स चार्ट दिलेला आहे. या टेन्स चार्टनुसार ॲक्टिव्ह व्हॉइस कोणत्या टेन्समध्ये आहे आणि त्यानुसार त्याला पॅसिव्ह व्हॉइस कसं कन्व्हर्ट करायचं आहे हे सांगणार आहे. तर पहिलं आहे सिम्पल प्रेझेंट. ही क्लीन्स द रूम. द रूम इज क्लीन्ड बाय हिम. हीसाठी हिम हे आपण प्रोनाउन्स यूज केलेला आहे. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असेल, शी इज कुकिंग फूड. फूड इज बीइंग कुक्ड बाय हर. जेव्हा ING ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आलेलं असेल व्हर्बला तर आपल्याला बी व्हर्बनंतर बीइंग हा वर्ड यूज करावा लागतो. ओके, नेक्स्ट आहे प्रेझेंट परफेक्ट. दे हॅव कम्प्लिटेड द वर्क. हिअर ऑब्जेक्ट इज द वर्क, सो द वर्क हॅव बीन कम्प्लिटेड बाय देम.
जेव्हा प्रेझेंट परफेक्टमध्ये ॲक्टिव्ह व्हॉईस असेल तर पॅसिव्ह व्हॉईस करताना आपल्याला तिथे बीन यूज करावं लागतं. सिम्पल पास्ट, शी ओपन द डोअर. ऑब्जेक्ट आहे डोअर, सो द डोअर वॉज ओपन बाय हर. इथे सिम्पल पास्ट ओपन ईडी आहे, त्यामुळे पास्ट टेन्स आहे आणि म्हणून आपण वॉज किंवा वेअर यूज करतो, बट इथे डोअर एकच असल्यामुळे आपण वॉज यूज केलेला आहे. पास्ट कंटिन्युअस, शी वॉज रीडिंग अ बुक. अ बुक वॉज बीइंग रीड बाय हर. Past perfect, they had finished the project. The project had been finished by them. Means present continuous, past continuous मध्ये am, is, are, being किंवा was, were प्लस being हे स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. आणि सिम्पल प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्टमध्ये हॅव बीन प्लस V3 हे स्ट्रक्चर किंवा हॅड बीन प्लस V3 हे स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. सिम्पल फ्युचर, ही विल राईट अ लेटर. पॅसिव्ह व्हॉईस कन्व्हर्ट करताना अ लेटर विल बी रिटन बाय हिम. म्हणजे विल, शाल जो कोणता आपला फ्युचर टेन्स दाखवणारा वर्ब असेल त्यानंतर आपल्याला बी यूज करायचं आहे पॅसिव्ह व्हॉईस करताना. इन शॉर्ट आपण आता इथे बघणार आहे की व्हेन डू वी यूज पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईस केव्हा यूज होतो तर फर्स्ट आहे व्हेन द डुअर इज अननोन, व्हेन द ॲक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डुअर, इन न्यूज रिपोर्ट्स, इन सायंटिफिक रायटिंग, इन फॉर्मल इंग्लिश. या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉईसचा यूज होतो. एक्झाम्पल बघूया. इंग्लिश इज स्पोकन वर्ल्ड वाईड. ओके, नाव इट्स युअर टर्न. चेंज दिस इंटू पॅसिव्ह व्हॉईस. सम एक्झाम्पल्स हिअर. इथे काही एक्झाम्पल आहे ते तुम्हाला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट करायचे आहे. सो पॉज द व्हिडिओ अँड कमेंट युअर आन्सर बिलो. If this lesson help you and understand active voice and passive voice, don't forget to like this video and share it with your friends and subscribe to the channel English with Priyanka for more easy English grammar lessons. Thank you for watching.